नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज घेऊन आलेला आहे 9th स्टँडर्डचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2चा पेपर. सायन्स 2चा पेपर आहे. याआधी मी सायन्स 1चा पेपर लेटेस्ट पेपर 2023-24चा तो अपलोड केलेला आहे. तो सुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. आज 9th स्टँडर्डचा सायन्स सेकंडचा पेपर डिस्कस करणार आहे आणि पेपर पॅटर्न सेम राहणार आहे. जो सायन्स फर्स्टचा पेपर पॅटर्न होता यामध्ये काही चेंजेस असतील ते सुद्धा बघू आणि पेपर पॅटर्न डिस्कस करणार आहे तुमच्यासोबत. पूर्ण पेपर डिस्कस करेल, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काही टिप्स देणार आहेत त्यासुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज, नवनवीन पेपरचे व्हिडिओज, अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि या पेपरची प्रॅक्टिस तुम्हाला स्वतःहून करायची आहे. टायमर लावून बघा. 2 तासाचा वेळ दिलेला आहे. 40 मार्कांचा पेपर आहे. तर तुम्हाला स्वतःहून टायमर लावून बसायचा आहे आणि हा 2 तासात पेपर पूर्ण करायचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तुमचा पेपरमध्ये टाईम मॅनेज होईल. तर इथे सेकंड टर्म एक्झाम 2023-24चा हा पेपर आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेकंड. तर चला व्हिडिओ सुरू करूया. यामध्ये आता बघा पेपर पॅटर्न कसा राहतो. क्वेश्चन फर्स्ट ए, चूज द ॲप्रोप्रिएट वर्ड अँड कम्प्लीट द स्टेटमेंट्स. हा फॉर्मल आणि स्टँडर्ड पेपर पॅटर्न आहे. यामध्ये तुमचा पेपर येतो. चूज द ॲप्रोप्रिएट वर्ड अँड कम्प्लीट द स्टेटमेंट्स. 5 मार्कांसाठी 5 MCQs दिलेले असतात. इथे तुम्हाला फक्त याचे ऑप्शन लिहायचे असतात. फर्स्टचं जर ए असेल किंवा फर्स्टचं बी असेल तर इथे तुम्हाला फक्त याचं ऑप्शन लिहायचं असतं बी, आणि त्याच्यापुढे जर तुमच्या क्वेश्चनमध्ये जर कन्सिडर केलं की ॲन्सर पण लिहायचं आहे तर ॲन्सर लिहायचा असतो. नाहीतर फर्स्टचं बी किंवा फर्स्टचं सी या प्रकारे तुम्हाला लिहावं लागते. पूर्ण स्टेटमेंट वगैरे लिहायचं नसते. तर या प्रकारे 5 मार्कांसाठी 5 प्रश्न आहे. बघा, पहिला दिलेला आहे GMRT इज यूज्ड फॉर. कोणत्या वेव्हसाठी GMRT यूज केलं जाते? एक्सरे, गॅम्मा, रेडिओ, कॉस्मिक. त्यानंतर सेकंड बघा, ब्लड इज अ टाईप ऑफ. कोणते टिश्यू? कनेक्टिव्ह, इपिथेलियल, मस्क्युलर और नर्वस. तुम्हाला फक्त याचं ऑप्शन लिहायचं आहे. थर्ड आहे सेगमेंट्स ऑफ DNA मॉलिक्यूल आर कॉल्ड ॲज थ्रेड्स, फिलामेंट्स, आर्म अँड जीन्स. थर्ड आहे बघा, थर्ड झालं. फोर्थ बघा, ग्लँड इज कॉल्ड, फिल इन द ब्लँक्स. ग्लँड इज कॉल्ड ॲज किंग ऑफ इंडोक्राइन ग्लँड्स. थायरॉइड, पिट्युटरी, ॲड्रेनल और थायमस. तुम्हाला ब्लँक स्पेसमध्ये फिल करायचं आहे, पण तिथे तुम्हाला ऑप्शन लिहायचं असतो. 5 मार्कांसाठी 5 फिल इन द ब्लँक्स तुम्हाला दिलेलं आहे. 5 MCQ तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. पाचवं बघा, द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम इज न्यूरॉन, नेफ्रॉन, जीन अँड ॲक्झॉन. तर बघा, या प्रकारे क्वेश्चन फर्स्ट ए असतो. 5 मार्कांसाठी 5 सोडवायचे असतात. त्यानंतर बघा क्वेश्चन फर्स्ट बी, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. यामध्ये सुद्धा 5 सब क्वेश्चन दिलेले असतात. 5 मार्कांसाठी तुम्हाला लिहायचे असतात. पहिला दिलेला आहे राईट द कोरिलेशन. या प्रकारे फॉर्मल आणि स्टँडर्ड पेपर पॅटर्न राहतो. 5 मार्कांसाठी 5 सब क्वेश्चन. क्वेश्चन फर्स्ट बीमध्ये पहिला बघा, राईट द कोरिलेशन. त्यामध्ये मोनोहायब्रिड क्रॉस (3:1) आणि डायहायब्रिड क्रॉस त्याचा रेशो लिहायचा आहे तुम्हाला एका मार्कासाठी. सेकंड आहे राईट ट्रू और फॉल्स. एका मार्कासाठी एक स्टेटमेंट दिलेला आहे. फर्स्ट ए स्टेटमेंट आहे, ग्रोथ इन प्लांट्स ऑकर्स ड्यू टू मेरिस्टेमॅटिक टिश्यू. ट्रू आहे की फॉल्स एका मार्कासाठी लिहायचं आहे. थर्ड आहे डिफाईन टिश्यूची डेफिनेशन लिहायची आहे एका मार्कासाठी. चौथा आहे नेम द एक्सरे टेलिस्कोप. एक्सरे टेलिस्कोपचं नाव लिहायचं तुम्हाला एका मार्कासाठी. फिफ्थ आहे चूज द ऑड वन आउट. खाली काही वर्ड्स दिलेले आहे, पिट्युटरी, थायमस, पॅनक्रियाज अँड टेस्टिस. यापैकी तुम्हाला ऑड वन आउट निवडायचा आहे. जे शब्द विशिष्ट गटात येतो तो तुम्हाला तिथून निवडायचा आहे. 5 मार्कांसाठी 5 सब क्वेश्चन आहे. प्रत्येक क्वेश्चनच्या आन्सरला 1 मार्क्स ईच आहे. तर 5 सब क्वेश्चन फर्स्ट बीमध्ये या प्रकारे पेपर पॅटर्न आहे. क्वेश्चन फर्स्ट बीचा या प्रकारे क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर क्वेश्चन सेकंड आहे बघा, गिव्ह सायंटिफिक रिझन. 3 पैकी 2 या प्रकारे सायन्स फर्स्टच्या पेपरमध्ये सुद्धा आपण बघितलेला आहे की या प्रकारे
पेपर पॅटर्न राहतो. गिव्ह सायंटिफिक रिझन, त्यामध्ये 3 दिलेले असतात. 3पैकी कोणतेही तुम्हाला 2 सॉल्व करायचे असतात. 3 आउट ऑफ 2 सॉल्व करायचे 4 मार्कांसाठी. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनच्या ॲन्सरला तुम्हाला 2 मार्क्स इच आहेत. या 3पैकी तुम्हाला कोणतेही 2 सोडवायचे आहे. बघा कशा प्रकारे क्वेश्चन विचारलेला आहे इथे. फर्स्ट आहे इपिथेलियल टिश्यू इज कॉल्ड ॲज सिम्पल टिश्यू. याचं तुम्हाला सायंटिफिक रिझन लिहायचं आहे. 2 मार्कांसाठी आहे, म्हणजे 4 पॉईंट्स इथे तुम्हाला लिहावे लागतील. 2 मार्कांसाठी असले 4 पॉईंट्स, 3 मार्कांसाठी असले तर 6 पॉईंट्स तुम्हाला लिहावे लागतात. तर बघा त्या बघू 3 मार्कांचे सुद्धा क्वेश्चन आहेत समोर. सेकंड यामध्ये गिव्ह सायंटिफिक रिझनमध्ये ऑप्टिकल टेलिस्कोप्स आर इन्स्टॉल्ड ऑन माउंटेन्स. का ऑप्टिकल टेलिस्कोप माउंटेन्सवर का इन्स्टॉल केले जातात, त्याचं रिझन लिहायचं आहे तुम्हाला. तिसरं बघा ॲन इंजुरी इज मेड्युला ऑब्लिगेटा लीड्स टू क्विक डेथ. या प्रकारे 3 दिलेले आहे इथे स्टेटमेंट. त्यापैकी कोणते 2च तुम्हाला सॉल्व करायचे 4 मार्कांसाठी. त्यानंतर क्वेश्चन सेकंड बी ॲन्सर द फॉलोइंग्स एनी 3 आउट ऑफ किती दिलेलं आहे इथे बघा 5 दिलेले आहे. 5पैकी कोणते 3 सॉल्व करायचे 6 मार्कांसाठी. हा 2 मार्क्स इच, 2 मार्क्स इच. एका क्वेश्चनच्या ॲन्सरला तुम्हाला 2 मार्क्स आहे. म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला प्रत्येक ॲन्सर तुम्हाला 4 पॉईंट्स लिहायचे लागतील. 4 पॉईंट्स लिहिल्यावर तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. कारण प्रत्येक पॉईंट्सला तुम्हाला प्रत्येक स्टेटमेंटला हाफ मार्क्स असतात. तसे तुम्हाला 4 पॉईंट्स तिथे लिहावं लागतात प्रत्येक ॲन्सरमध्ये. बघा या कसे प्रश्न विचारलेले आहे ते बघू. पहिलं बघा राईट शॉर्ट नोट ऑन ॲग्रो टुरिझम. सेकंड आहे डिफरन्शिएट बिटवीन सिम्पल अँड कॉम्प्लेक्स टिश्यू. डिफरन्शिएट करायचं म्हणजे डिफरन्स बिटवीन. तर 2 पॉईंट्स सिम्पल टिश्यूचे आणि 2 पॉईंट्स कॉम्प्लेक्स टिश्यूचे तुम्हाला लिहावे लागतील. 2 मार्कांसाठी क्वेश्चन आहे. तिसरा आहे राईट द नेम्स ऑफ. पहिलं दिलेलं आहे टिश्यू लायनिंग इनर सरफेस ऑफ माउथ कॅव्हिटी आणि सेकंड आहे टिश्यू जॉईनिंग बोन अँड मसल्स. 2 मार्कांसाठी 2 तुम्हाला लिहायचे आहे. चौथा आहे व्हॉट इज कोऑर्डिनेशन. आता यामध्ये 2 मार्कासाठी लिहायचं आहे. तर व्हॉट इज कोऑर्डिनेशन, कोऑर्डिनेशनची डेफिनेशन वगैरे त्यामध्ये काही पॉईंट्स येतात ते तुम्हाला लिहावे लागतील. थोडंसं एक्सप्लेनेशनसुद्धा लिहावं लागेल. 5वा दिला आहे कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. कॉम्प्लेक्स टिश्यू इन प्लांट 2 बॉक्स दिलेला आहे. या प्रकारे तुम्हाला बॉक्ससुद्धा काढावे लागतील. तिथे बॉक्स काढले नाही तर पूर्ण मार्क्स मिळत नाही. ज्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात या प्रकारे तुम्हाला ॲक्टिव्हिटीज कंप्लीट कराव्या लागतात. बॉक्स असेल ते बॉक्स जिथे अंडरलाईन केलेले आहे तिथे अंडरलाईन करावी लागते. जेव्हा तुम्ही पुरा चार्ट काढाल तेव्हाच तुम्हाला पूर्ण मार्क्स याचे मिळतील. यामध्ये कॉम्प्लेक्स टिश्यू इन प्लांट इथे तुम्हाला 2 बॉक्स फिल करायचे आहे. तर या 5पैकी तुम्हाला कोणतेही 3च सॉल्व करायचे आहे 6 मार्कांसाठी, 2 मार्क्स इच. आता यामध्ये क्वेश्चन थर्ड बघा ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 5. 7पैकी कोणती 5च सॉल्व करायचे आहे 15 मार्कांसाठी. आता हा क्वेश्चन आहे 3 मार्क्स इच. 3 मार्क्स इच क्वेश्चनला असतात. तर यामध्ये तुम्हाला 6 पॉईंट लिहावे लागतात. 6 पॉईंट प्रत्येक क्वेश्चनच्या ॲन्सरमध्ये तुम्हाला 6 पॉईंट लिहावे लागतील तेव्हा पूर्ण मार्क्स मिळतात. 3 मार्क्सचा असतो क्वेश्चन. फर्स्ट बघा पेपर कशा प्रकारे क्वेश्चन विचारले ते बघू. पहिला व्हॉट इज क्रोमोझोम अँड राईट इट्स टाईप्स. आज त्याची डेफिनेशन लिहावं लागतील. नंतर त्याचे टाईप्स आणि टाईप्सचे सुद्धा थोडे एक्सप्लेनेशन लिहावं लागेल. तेव्हा तुम्हाला कंप्लीट 3 मार्क्स मिळतील. त्यानंतर सेकंड आहे कंप्लीट द ट्री डायग्राम. हेरिडेटरी डिसऑर्डर्स 3 लिहायचे. 3 बॉक्स दिलेले इथे 3 बॉक्स तुम्हाला कंप्लीट करावे लागतात. हेरिडेटरी डिसऑर्डर्स पहिलं दिलेलं आहे. पहिलं फिल्स केलेलं आहे. नंतर 3 तुम्हाला फिल करायचे आहे 3 मार्कांसाठी. तिसरं आहे ड्रॉ अ वेल लेवल डायग्राम ऑफ न्यूरॉन. वेल लेवल डायग्राम काढायची आहे तुम्हाला. डायग्राम काढायची आहे, पेन्सिलचा इस्तेमाल करायचा. पेन्सिलचा यूज करून तुम्हाला डायग्राम काढायची आहे. पेनाने डायग्राम काढायची नाही. पेन्सिलचा यूज करून डायग्राम काढायची आहे आणि त्याला प्रॉपर त्याचे पार्ट्स जे असतात त्याचे नाव तुम्हाला लिहायचे आहे. प्रॉपर त्याला लेबलिंग करायचं आहे. चौथा आहे व्हॉट इज मेरिस्टेमॅटिक टिश्यू एक्सप्लेन इट्स टाईप. आधी त्याची डेफिनेशन लिहावं लागेल आणि त्याला एक्सप्लेन करावं लागेल. नंतर ते टाईप्स लिहून त्याचे टाईप्ससुद्धा एक्सप्लेन करावं लागतील. 3 मार्कांसाठी एवढं तुम्हाला लिहावं लागते. 5वा व्हॉट इज टेलिस्कोप अँड एक्सप्लेन इट्स टाईप. सेम मेरिस्टेमॅटिक टिश्यूसाठी जे सांगितलं आहे त्याच टाईपमध्ये तुम्हाला लिहावं लागेल. कारण टेलिस्कोपची काही डेफिनेशन असते. त्यानंतर त्याचे टाईप्स त्याचे एक्सप्लेनेशन प्रॉपर ते तुम्हाला 3 मार्कांसाठी लिहायचं आहे. 6वा आहे राईट सिम्पटम्स ऑफ अल्बिनिझम. अल्बिनिझमचे जे सिम्पटम्स आहे ते तुम्हाला लिहायचे आणि त्याचंसुद्धा एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. फक्त सिम्पटम्स लिहून चालणार नाही.
त्याची एक्सप्लेनेशन एक एक दोन दोन ओळी लिहावं लागतील प्रत्येक सिम्पटम्सच्या एक्सप्लेनेशनमध्ये. त्यानंतर 7वा आहे एक्सप्लेन द फंक्शन ऑफ सेरेब्रम. सेरेब्रमचे फंक्शन जो ब्रेनमध्ये असतो सेरेब्रमचे तुम्हाला फंक्शन लिहायचे आहे आणि त्याचंसुद्धा प्रॉपर एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. फक्त फंक्शन तुम्ही लिहिले एक एक दोन दोन वर्ड्स तिथे चालणार नाही. 3 मार्कांसाठी तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेनेशन तिथे लिहावं लागेल. तर 7 पैकी 5 कोणतेही 5 सोडवायचे आहे. 5 सोडवण्याचे आणि एक्स्ट्रा जर टाईम असेल तेव्हा सोडवायचे. नंतर पेपर झाल्यावर एक्स्ट्रा जेव्हा टाईम उरतो तेव्हा एक्स्ट्राचे सोडवायचे. आधी 5 सोडवायचे. 3 मार्क्सचा एक क्वेश्चन आहे तर 15 मार्कांसाठी 5 सोडवायचे 7 पैकी. त्यानंतर क्वेश्चन 4th आहे ॲन्सर द फॉलोइंग एनी वन. आता हा मेन क्वेश्चन असतो. यामध्ये 5 मार्कांसाठी क्वेश्चन विचारला जातो आणि हा फॉर्मल आणि स्टँडर्ड पेपर पॅटर्न आहे. यावरून बोर्डचा सुद्धा पेपर पॅटर्न निघतो. तर बघा यामध्ये काय दिलेलं असते. पहिला जो क्वेश्चन असतो त्यामध्ये 5 सब क्वेश्चन दिलेले असतात. एखादी डायग्राम असते किंवा एखादा पॅराग्राफ असतं त्यावरून 5 क्वेश्चनचे तुम्हाला आन्सर करायचे असतात. आणि सेकंड जो क्वेश्चन असतो तो एक्सप्लेनेशनचा क्वेश्चन असतो. 5 मार्कांसाठी तुम्हाला मोठा एक्सप्लेन करावं लागते, एक्सप्लेनेशन लिहावं लागते. या दोनपैकी तुम्हाला कोणते एकच सॉल्व करायचा असतो. दोन्ही सॉल्व करायचे नसतात 5 मार्कांसाठी. तर पहिलं बघा ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. इथे डायग्राम दिलेली आहे त्याच्यावरून तुम्हाला खाली जे 5 क्वेश्चन दिलेले प्रिंटिंग मिस्टेक झालेली 5 क्वेश्चन आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे. पहिलं व्हॉट हॅपन्स ॲट 1 and 2. जे डायग्राममध्ये दिलेलं आहे पॉईंट 1 and 2 तिथे काय हॅपन होत आहे हे डायग्राम बुकमध्ये दिलेली आहे. याच प्रकारे डायग्राम आहे त्यावरून तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर करायचे आहे. सेकंड आहे राईट द नेम्स ऑफ नर्व मार्क बाय 3. त्या नर्वचं तुम्हाला नाव लिहायचं आहे. थर्ड विच इज द नर्व शोन बाय 4th जे नर्व आहे जो पॉईंट नंबर 4 आहे त्या नर्वचं नाव लिहायचं आहे. नंतर 4th आहे विच इज द ऑर्गन मार्क बाय 5th. आणि 5th क्वेश्चन आहे विच इज द ऑर्गन मार्क बाय 6th. याचे तुम्हाला नाव लिहायचे फक्त 5 मार्कांसाठी 5 सब क्वेश्चन आहे आणि एक्सप्लेनेशन काही लिहायचं काम नाही. त्यानंतर 5B सेकंड क्वेश्चन जो आहे व्हॉट इज द बायोटेक्नॉलॉजी अँड राईट द चेंजेस इन ॲग्रिकल्चर प्रोडक्शन ड्यू टू द बायोटेक्नॉलॉजी. याचं तुम्हाला खूप मोठं एक्सप्लेनेशन लिहावं लागते आणि एक्सप्लेनेशन लिहिण्यापेक्षा तुम्हाला पहिला क्वेश्चन अटेम्प्ट करायला सोपा जातो कारण त्यामध्ये तुम्हाला एक एक ओळीचे आन्सर असते, एक एक लाईनचा आन्सर असते आणि 5 तुम्हाला लिहायचे आहे 5 सब क्वेश्चन 5 मार्कांसाठी. तर तो इझी असतो आणि हे सर्व क्वेश्चन इझी पेपर पॅटर्न काढलेला आहे. इझी क्वेश्चन आहे. तर या प्रकारे तुमचा पेपर पॅटर्न होता. आणखी सायन्स 1चा सुद्धा मी अपलोड केलेला आहे पेपर पॅटर्न आणि तो सुद्धा डिस्कस केलेला आहे. तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता आणि कोणते पाहिजे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.